नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण लातूर जिल्ह्यामध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत नवीन 375 जागांसाठी पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीची जी संपूर्ण जाहिरात आहे त्या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, यावर्षी लातूर DCC बँक म्हणजेच जिल्हा बँक जी पदभरती होणार आहे तर त्या पदभरतीचे जे पेपर होणार आहे ती TCS कंपनी घेणार आहे आणि TCS कंपनी मार्फतच तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथं भरण्यासाठी ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याच्याबद्दल पुढे आपण लगेच माहिती बघणार आहोत. परंतु त्या अगोदर तुमच्यासाठी आपण स्पेशल DCC बँक भरतीसाठी TCS IBPS किंवा MKCL कंपनी मार्फत जे पेपर होतात त्या पॅटर्ननुसार आपण नोट्स तयार केलेले आहेत. तर त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला इथे देऊन देतो. तर मित्रांनो बघा, स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या नोट्स भेटतील, काय काय भेटेल त्याच्याबद्दल माहिती देतो आणि त्यानंतर लगेच पुढे तुम्हाला घर बसल्या न चुकता कसा अर्ज भरायचा याच्याबद्दल माहिती देऊन घेतो. तर बघा, याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर सर्व विषयांच्या नोट्स भेटतील. जे आपले विषय आहेत त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार भेटून जाईल. याच्या व्यतिरिक्त बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण, अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान हे टेक्निकल विषयाचे देखील तुम्हाला IMP प्रश्नांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. याच्यासोबत लेटेस्ट मागचे जे पण पेपर झाले जिल्हा बँकेचे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आता लेटेस्ट जे पेपर झाले याच्यामध्ये टोटल 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटून जातील, त्याही उत्तरासोबत. याच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 9 ते 10,000 प्रश्न बघण्यासाठी भेटून जातील उत्तरासोबत. हे सर्व विषय त्यामध्ये विचारले गेले होते. आता याच्यामध्ये जिल्हा बँकेचं काय असतं मित्रांनो, त्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकेमधून खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे मागील प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात, जे की आपण सर्व आपल्या नोट्समध्ये उत्तरासोबत उपलब्ध करून देतोय. लेटेस्ट झालेले पुण्याचे, गोंदियाचे, त्याचसोबत अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे या सर्व जिल्ह्यांचे पेपर तुम्हाला यामध्ये PDF स्वरूपामध्ये भेटून जातील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या 7 ते 8 विषयांच्या नोट्स त्याचसोबत PIQ स्वरूपामध्ये IMP प्रश्न उत्तर तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 229 रुपीज. आता बहुतेक ठिकाणी आपल्या नोट्स बाय करून याच्यामध्ये हे जे PDF आपण बनवले डिटेलमध्ये याच्यामध्ये क्वेश्चन पेपर वगैरे नोट्स या तुम्हाला थोड्या 2-3 पेज कट करून किंवा मधले PDF कट करून काही ठिकाणी कमी किमतीमध्ये काही ठिकाणी जास्त किमतीमध्ये सेल करायचं काम चालू आहे. तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही काळजी करू नका. बाकी जर म्हटलं तर ऑफिशियल आपल्या YBD अकॅडमीच्या या सर्व नोट्स सोबत 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय 229 मध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे तुम्हाला एक नंबर दिसत असेल 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. याच्यामध्ये टोटल 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, बाकी सर्व विषयांच्या नोट्स हे सर्व PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. जेव्हा तुम्ही या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर तुमचा नंबर सेव्ह करून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, स्पेशल टेलिग्राम ग्रुपची लिंक, त्याचसोबत या सर्व विषयांच्या नोट्स व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये सेंड केल्या जातात. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. या सर्वात महत्त्वाच्या नोट्स असणार आहे स्पेशल जिल्हा बँक पदभरतीसाठी. ठीक आहे, तर लातूर जिल्हा बँक पदभरतीच्या या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. TCS आता याचे IBPS मागची जर म्हटलं तर आता जे परभणीचे पेपर होणार आहे ते IBPS पॅटर्ननुसार होणार आहे आणि हे TCS पॅटर्ननुसार होणार आहे. तर फर्स्ट टाइम TCS IBPS पॅटर्ननुसार आपल्याला हे पेपर बघण्यासाठी भेटलेले आहेत. तर याच्या क्वेश्चन पेपर सोबत आपल्याला नोट्स आपण अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. त्याचा लाभ घ्यायला विसरू नका. तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती देतोय. आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तर इथे आपल्याला ओपन करून रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा अशा प्रकारचं पुढील पेज ओपन होऊन येईल. पुढील पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला बाकीची डिटेल माहिती टाकायची आहे. याच्यामध्ये क्लोज वरती क्लिक करून पुढे बघा आय एग्रीचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. तर बघा आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर आता इथे आपल्याला उमेदवाराचं पहिलं नाव टाकायचं आहे, इथे आपल्याला मधलं नाव टाकायचं आहे आणि इथं आडनाव टाकायचं आहे, शेवटचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे आपल्याला आपलं स्वतःचं आईचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे. पुढे आपल्याला विचारलंय तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का, नावामध्ये बदल
बदल झाला असेल तर होय वरती क्लिक करायचं. बहुतेक मुलींच्या लग्नानंतर नावामध्ये बदल होतो, तर त्यांनी होय वरती क्लिक करायचं आणि जे पण नाव बदललं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, वरती तुमच्या डॉक्युमेंटवरती जसं की 10वी 12वी किंवा पदवीचं जे मार्कशीट आहे त्याच्यावरती जसं नाव आहे तसंच नाव वरती टाकायचं आहे. आणि लग्नानंतर किंवा काही कारणास्तव नावामध्ये बदल झाला असेल तर होय वरती क्लिक करून इथे जे नवीन नाव बदललेलं आहे ते तुम्हाला नाव इथे टाकायचं आहे. तुमच्या नावामध्ये नाव बदल झाला नसेल तर इथं नो वरती क्लिक करायचं आणि इथं फक्त तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. ठीक आहे. डे मंथ इयर या स्वरूपामध्ये जन्मतारीख टाकून लिंग मेल फिमेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला त्यानंतर इथे मोबाईल नंबर द्यायचा आहे. व्यवस्थित मोबाईल नंबर द्या. त्यानंतर तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर द्यायचा, अदरवाईज हे पेज खाली सोडायचं. एक ईमेल आयडी द्यायचा. त्यानंतर तोच ईमेल आयडी तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी इथं ऑप्शन आहे, तर तो ईमेल आयडी पुन्हा तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर इथे तुम्हाला निवडायचे. आपल्याला वेगवेगळे एक्झाम सेंटर दिलेले आहेत. भरपूर एक्झाम सेंटर बघण्यासाठी भेटून जातील. जवळील ते जे पण 3 एक्झाम सेंटर असतील ते तुम्ही इथं 3 एक्झाम सेंटर देऊ शकता. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर द्यायचे आहेत. त्यानंतर इथं आपल्याला चेकबॉक्स टिक मार्क करायचं आहे आणि जनरेट OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पटकन माहिती टाकून जनरेट OTP यावरती मी क्लिक करतो. त्यानंतर बघा अशा प्रकारचा पेज येईल. इथे आपल्याला कॅप्चा दिसत आहे, तो टाईप करून तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन आहे किंवा सबमिटचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर सबमिटवरती मी क्लिक करतोय. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती ईमेल आयडी वरती सारखाच OTP सेंड केला जातो. कोणताही OTP तुम्हाला इथे टाकून व्हॅलिडेट OTPचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. OTP बघा इथं सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेलं आहे. क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोजवरती क्लिक करून इथं डिस्क्लेरेशन दिलेलं आहे ते वाचून आपल्याला इथं आय अग्रीचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून आपल्याला इथं जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा टाकून व्हेरीफायचा आपल्याला रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर जी पण आपण माहिती भरलेली असते ती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. व्यवस्थित ती माहिती तुम्हाला चेक करून घ्यायचं, जसे की लिंग मेल फिमेल, त्यानंतर एक्झाम सेंटर तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर तुमचं नाव वगैरे सर्व दिसून जाईल, जन्मतारीख, त्याच्यासोबत मोबाईल नंबर, त्याचसोबत ईमेल आयडी वगैरे जे पण तुम्ही भरलेलं आहे ते व्यवस्थित रिव्हेरीफाय करायचे. बरोबर असेल तर चेकबॉक्स दिलेला आहे, पुढे तुम्हाला इथं टिक मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सर्व रिव्हेरीफाय केल्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचा पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे. तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती सेंड केलेला असतो. तो व्यवस्थित जपून ठेवा, कारण इथून पुढे जेव्हा पण परीक्षेचे ऍडमिट कार्ड वगैरे येतील ते सर्व तुम्हाला त्याच लॉगिन आयडी पासवर्डनी आपल्याला लॉग इन करून डाउनलोड करता येणार आहेत. ठीक आहे. किंवा तुमची आन्सर की वगैरे येईल ते सर्व तुम्हाला बघण्यासाठी त्याच लॉगिन आयडी पासवर्डचा उपयोग करावा लागणार आहे. तर ही सर्व माहिती व्यवस्थित झाल्यानंतर इथं क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं आलेलं आहे. आता इथून पुढे जर म्हटलं तर आपण रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे, आपला लॉगिन आयडी पासवर्ड आपल्याला भेटलेला असतो. परंतु इथून पुढे आता एकदा रजिस्ट्रेशन झालं की इथूनच आपण तिन्ही पदांसाठी अर्ज भरू शकतो. शिपाई, लिपिक आणि वाहन चालक तिन्ही पदांसाठी या एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने आपण इथं अर्ज भरू शकतो. परंतु आता सध्याला काय झालंय, यामध्ये जर म्हटलं तर वेबसाईटचं काम चालू आहे, अर्ज चालू झालेले आहेत, परंतु तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि पुढे तुम्हाला तारीख देखील सांगणार आहे की केव्हापासून तुम्ही इथं अर्ज भरू शकतात. आता जेव्हा अर्ज चालू होतील तेव्हा आपल्याला एक अजून सेपरेट व्हिडिओ येणार आहे आणि तेव्हा जर म्हटलं तर इथे आपल्याला एक ऑप्शन भेटेल बघा, इथं गो टू ऍप्लिकेशनचं ऑप्शन असतं किंवा फिल इन द ऍप्लिकेशनचं ऑप्शन असतं आणि इथून आपल्याला अर्ज भरायला इथं सुरुवात होणार आहे. परंतु आता सध्या स्थितीला आपलं फक्त रजिस्ट्रेशन होत आहे आणि कोणत्या प्रकारचं बाकीचं पुढे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी बाकीचं ऑप्शन नाहीये. इथे आपल्याला ऍप्लिकेशनची डिटेल म्हणजे रजिस्ट्रेशन करते वेळेस जी माहिती टाकली होती ती माहिती इथे दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त फक्त इथे लॉग आउटचं ऑप्शन आहे. तर आता सध्या वेबसाईटवरती सध्याला काम चालू आहे आणि आपल्याला पुढे इथून पुढे अर्ज भरण्याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल आपल्या याच चॅनलवरती किंवा एक नवीन सेपरेट चॅनल सुरू केलेला आहे त्याच्यावरती. आता पुढे ते देखील सांगतो आपल्याला केव्हापासून अर्ज सुरू होतील, बाकीची संपूर्ण माहिती इथून पुढे तुम्ही केव्हा भरू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन केल्यानंतर एकदाच रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तिन्ही वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरू शकतात, काही अडचण नाही. ठीक आहे. तर ते देखील केव्हापासून सुरू होतील तर त्याचा अपडेट तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जातील सुरू झाले. ठीक आहे. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय, त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. बाकी जर म्हटलं तर बघा आता जाहिरात मी ओपन करून घेतो.
तर बघा इथे जाहिरात ओपन करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे व्यवस्थित बघा. तर त्यानुसार आता सध्याला वेबसाईटला प्रॉब्लेम येत आहे, कारण त्यावरती देखील बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आले होते. तर इथे बघा आपल्याला नोंदणी, ठीक आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवात केव्हापासून होणार आहे असं सांगितलं आहे. 18/12/2025 पासून सायंकाळी 4 वाजल्यापासून. ठीक आहे. जे की आज सुरू झालेले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतो. इथेच कळेल बघा लाईव्ह टाइम आणि डेट मी इथं सर्च केलेलं आहे. एकदा रिफ्रेश देखील करून दाखवतो. तर बघा सध्या स्थितीला जर म्हटलं तर आज तारीख आहे 18 आणि सध्याला जर म्हटलं तर 8:20 झालेले आहेत. ठीक आहे. रात्रीचं 8:20 झालेले आहेत जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि त्याच्यानुसार जर विचार केला तर आपल्याला जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं आहे ते देखील तुम्ही इथं बघू शकता. 18/12/2025 पासून इथं सुरुवात होणार आहे 4 वाजल्यापासून. इथे फक्त रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं म्हटलेलं आहे. आता पुढे बघा आपल्याला इथं म्हटलेलं आहे ऑनलाईन अर्ज भरणे व त्याच सोबतच शुल्क आपण भरणे ही आपल्याला दिनांक आणि वेळ दिलेली आहे. इथे खाली बघा इथे आपल्याला म्हटलंय 23/12/2025 पासून सकाळी 11 वाजल्यापासून आपण इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर डायरेक्टली लॉग इन होऊन डायरेक्टली अर्ज भरू शकतात. ते तारीख केव्हा सुरू म्हटलेले आहे मित्रांनो 23/12/2025 पासून आणि ते झाल्यानंतर शेवटची तारीख म्हटलेले 21/1/2026 पर्यंत सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज करू शकतात. सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आता सध्याला 18 तारखेपासून फक्त रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे. जे की आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं कसं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काळजी करू नका. तुम्ही सध्याला रजिस्ट्रेशन नाही केलं आणि डायरेक्टली 23 तारखेला पूर्ण रजिस्ट्रेशन करून एकाच सोबत फॉर्म भरला तरी चालेल, किंवा आता रजिस्ट्रेशन करून ठेवलं आणि तेव्हा फॉर्म भरला तरी चालेल, काही अडचण नाही. ठीक आहे. तर 23 तारखेपासून तुम्ही संपूर्ण अर्ज भरू शकता. त्यासोबत पेमेंट देखील करून तुमची ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. कारण याच्यामध्ये अजून कुठं मेन्शन केलेलं नाहीये ऍप्लिकेशनची फी किती आहे, बाकीची माहिती आपल्याकडे इथं अजून आलेली नाहीये. त्याच्यामुळेच 23/12/2025 पासून इथं संपूर्ण फॉर्म भरता येणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 21/1/2026 पर्यंत. ठीक आहे. तर ही ऑफिशियल नोटिफिकेशन आताच 4 वाजता आपल्या या वेबसाईट वरती आलेली आहे. सकाळी देखील आपण जाहिरातीवरती व्हिडिओ टाकलेला होता, परंतु पुन्हा व्हिडिओ का टाकला नाही त्याच्या मागचं एकच कारण होतं की जाहिरातीमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती काही दिलेली नाहीये. ठीक आहे. याच्यामध्ये बघा एवढीच ही जाहिरात दिलेली, एवढीच ही जाहिरात आहे. याच्या व्यतिरिक्त जाहिरात नाही. तुम्ही देखील ही जाहिरात डाउनलोड करू शकता. लातूर डीसीसी बँक भरतीची वेबसाईट ओपन करायची. इथे आपल्याला रिक्वायरमेंटचा ऑप्शन आहे आणि इथं अप्लाय करण्याचा ऑप्शन आहे. इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही जाहिरात डाउनलोड होऊन येते. फक्त एकाच पेजची जाहिरात आहे, संपूर्ण जाहिरात अजून आलेली नाहीये मित्रांनो. ठीक आहे. थोडीफार माहिती आली आहे संपूर्ण, जसं की शैक्षणिक पात्रता वगैरे अप्लाय करण्यासाठी रजिस्ट्रेशनची लिंक ओपन केलेली आहे. परंतु सध्या स्थितीला जर म्हटलं तर संपूर्ण अर्जाची फी वगैरे भरून अर्जाची प्रिंट घेण्यासाठी 23/12/2025 ती तारीख दिलेली आहे 11 वाजल्यापासून. ठीक आहे. आणि शेवटची तारीख म्हटलेली आहे 21/1/2026 पर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारची बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला देऊन घेतलेली आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही रजिस्ट्रेशन पर्यंतची ही प्रोसेस करू शकता. पुढे आपला सेपरेट यावरती व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये पेमेंट करण्यापर्यंत तर प्रिंट घेण्यापर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटेल. तर तोपर्यंत अभ्यासाला सुरुवात करून घ्या, कारण जिल्हा बँकेसाठी एकदा जाहिरात आली की फक्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये एक्झाम डायरेक्टली एक्झाम होऊन निकाल लगेच लागण्याची तयारी असते. त्याच्यामुळे तुम्हाला नंतर वेळ भेटणार नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. त्या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. बहुतेक ठिकाणी आता सांगतोय क्वेश्चन पेपर खूप कमी दिले जात आहे. अगदी एक क्वेश्चन पेपर एका जिल्ह्याची दिली जात आहे. तर हे सर्व करून तुमच्या सोबत तिथे फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर तिथं तुम्ही विचारून घ्या तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, हे सर्व तुम्ही विचारा, त्यानंतरच नोट्स बाय करा. आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या नोट्समध्ये काय काय देतोय हे सर्व तुम्हाला समजून आलेलं आहे मित्रांनो. PDF मध्ये तुम्हाला भेटेल. बाकी ठिकाणी आपल्या नोट्स भरपूर ठिकाणी रिसेल केलं जात आहे कमी जास्त किंमत करून, किंवा PDFचे जे पेजेस ते कमी जास्त करून, अशा प्रकारचं. तर तुम्ही थोडंफार विचारून घ्या, त्यानंतरच तिथून नोट्स बाय करा. कारण तुम्ही कमी किंमत किंवा जास्त किंमत न बघता नोट्स बाय केल्या तर तुमचा तिथे तोटा होऊ शकतो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर आतापर्यंत संपूर्ण माहिती देऊन घेतलेली आहे. 23 तारखेला पुन्हा आपला एक सेपरेट व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल की अर्ज तुम्हाला कसा भरायचा प्रिंट घेईपर्यंत. सध्या स्थितीला फक्त रजिस्ट्रेशन होत आहे. ठीक आहे. तर रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रोसेस मी सांगून घेतलेली आहे. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल तिथे लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.